गीतेचा दुसरा अध्याय सगळ्यात महत्त्वाचा कुठल्या अर्थानं? तत्त्वज्ञानाच्या अर्थानं. तत्त्वज्ञान दुसऱ्याच अध्यायात का सुरू केलं असे प्रश्न लोक विचारतात. कारण अर्जुनाने साधा प्रश्न विचारला होता, हे समोर जे माझे आजोबा वगैरे आहेत त्यांना कसं मारू, का मारू, मी युद्ध करत नाही, त्यापेक्षा त्यांच्याकडून मरतो आणि युद्धात मेल्यामुळे स्वर्गात जातो, जे आता कृष्ण त्याला पुन्हा सांगणार आहे. पण हे आत्मा वगैरे काय सुरू केलं? आत्मा, पुनर्जन्म, हे जे ज्याला आपण सांख्ययोग म्हणतो, जो कपिल मुनींनी केला, आणि हा निरीश्वरी योग आहे. याच्यात परमेश्वराला स्थान नाही आहे. प्रकृती पुरुष आणि त्यातून निर्मिती. आता पुरुष म्हणजे तुम्ही परमेश्वर मानता का? कपिल मानत नाही, तुम्ही माना ना, पुरुष, पुरुषोत्तम आपण म्हणतो ना, विष्णूची नावं आहेत ती. परंतु ज्या वेळेला कपिलांनी हे तत्त्वज्ञान सांगितलं, सांख्य म्हणजे संख्या मोजून सांगितलेलं, त्याच्यात एकंदर किती तत्त्व आहेत त्या तत्त्वांची संख्या सांगितलेली आहे. आणि त्या तत्त्वांचा सगळीकडे हा जो निरनिराळा योग प्रयोग चालू आहे, त्याला तुम्ही विश्व म्हणता, त्याला तुम्ही जग म्हणता, त्याला तुम्ही समाज म्हणता, त्याला तुम्ही कुटुंब म्हणता किंवा देह म्हणता, व्यक्ती म्हणता. हे सगळं त्या निरनिराळ्या तत्त्वांचा व्यवहार आहे. ती तत्त्व इथे सांगितलेली नाही आहेत. पण महत्त्वाचं जे तत्त्व आहे ते सांगितलेलं आहे की पुनर्जन्म हा आहेच. आणि त्याचं जे सगळी सूत्र आहेत ना, ती व्यक्तीच्या हातात नाही आहेत. हा विचार अर्जुनाला नवीन वाटतो. आता आपण जे श्लोक सुरू करणार आहोत, मोठा अध्याय हा, एकंदर 18 अध्यायांचं महाभारत आहे. 18 पर्व म्हणतात, शेकडो अध्याय. त्याच्यात 18 अध्यायांची गीता आहे. एकंदर 18 दिवस युद्ध चाललेलं आहे. 11 अक्षौहिणी म्हणजे डिव्हिजन सैन्य कौरवांचं, 7 अक्षौहिणी पांडवांचं, म्हणजे कुरुक्षेत्रावर 18 अक्षौहिणी सैन्य आहे. दोन्ही बाजूचे वीर मोजले तर त्यांची संख्याही 18च आहे. विचार करा तुम्ही, 18चा एवढा मोह व्यासाला का पडला? जाऊ दे. महत्त्वाचं म्हणजे 18 अध्यायांची गीता, त्याच्यात दुसऱ्या अध्यायातले शेवटचे 18 श्लोक केवळ गीतेचं नाही आहे, तर सगळ्या भारतीय तत्त्वज्ञानाचं सार आहे. हे जर आपल्याला कळलं तर दुसरं काही वाचायची गरज नाही आहे. आणि याच विचारानं कोर्टात जसं बायबलवर हात ठेवून शपथ घेतात, कुराणावर हात ठेवून शपथ घेतात, गुरु ग्रंथ साहेब शिखांचा, भारतीयांचा कुठला ग्रंथ? तुम्ही शिवपुराण म्हटलं तर विष्णूवाले चिडतात, विष्णू पुराण घेतलं तर शिववाले चिडतात. इतके पंथ, त्यांचे एवढे ग्रंथ, आणि सगळ्या ग्रंथांची योग्यता सारखी. मग एका ब्रिटिश गव्हर्नरने, वॉरन हेस्टिंग्स त्याचं नाव, त्यांनी गीतेचा अभ्यास केला आणि त्यांनी सांगितलं, फार सुंदर वाक्य आहे, की गीतेच्या आधी जे जे सांगितलं गेलं त्याचं सार गीतेत आहे, आणि गीतेच्या नंतर सांगितलं गेलं त्याचं सारही गीतेत आहे. गीतेपेक्षा निराळा विचार तुम्ही देऊच शकत नाही. म्हणून गीता हा सर्व हिंदूंचा मान्य ग्रंथ आहे, सर्वमान्य ग्रंथ आहे. म्हणून गीतेवर हात ठेवून मी शपथ घेतो, ही तिथे प्रथा सुरू झाली. कुठे? कोर्टात. सध्या विन्फ्रा ओप्रे आणि ओपरा विन्फ्रे नावाची एक जगातली प्रसिद्ध अँकर, आणि ती अँकर तशी निग्रॉईड आहे, म्हणजे आपण निग्रो शब्द वापरत नाही, ब्लॅक अमेरिकन म्हणा. दिसायला ती त्या मानाने अत्यंत इम्प्रेसिव्ह आहे. जगातल्या मोठ्या मोठ्या व्यक्तींचे इंटरव्ह्यू घेणं, पुस्तकांची परीक्षणं करणं, हे तिचं काम होतं. आम्ही काही वर्षांपूर्वी तिचे फॅन होतो. उत्कृष्ट इंग्लिश. परवा सहज ऐकलं की 10 जुलै 2025 पूर्वी हे जर तुम्ही ऐकलं नाहीत तर तुम्ही हिंदूच नाहीत. ती हिंदू झालेली आहे. ती म्हणाली, माझं कन्व्हर्शन टू हिंदुइझम इज अ फॅक्ट ऑफ लाईफ. पण मी हिंदूच होते आधीपासून, कारण माझे जे विचार आहेत ना ते फक्त हिंदू धर्माचे विचार आहेत. तर ते त्यांनी का सांगितलं? कुठली तरी तारीख सांगायची म्हणून. तिने 1 जुलैला सांगितलं असेल, 10 जुलै. आज कारण मी रोज ऐकतो ते, अक्षरशः विवेकानंदांच्या भाषणासारखं अत्यंत तेजस्वी असं भाषण आहे, सोप्या पण प्रभावी इंग्रजीतला. आता काही 10 काढून टाकले, जुलै 2025. ऐकलं नाहीत तर हिंदूनं उशीर झालेला असेल. हिंदूनं किती वर्ष झोपणार आहात तुम्ही? कशाची वाट पाहताय जागं होण्याची? लाज नाही वाटत तुम्हाला की आपण हिंदू आहोत आणि इतकं सतत सगळ्या याच्यावर माघार घेतोय?
माझं कुटुंब, माझा देह म्हणजेच सगळं असं हिंदूनं तुम्ही का मानता? आपला हा विचारही नाही आणि आपली ही विरासतसुद्धा नाही आहे. उत्कृष्ट इंग्लिशमध्ये तुम्ही फक्त जा, सध्या सगळीकडे चालू आहे, यूट्यूबवर वगैरे चालूच आहे ते. ऐका, एकदा ऐकलं की तुम्ही रोज ऐका. आणि जुलै झाल्यानंतर ऑगस्टमध्ये सुद्धा आपण हजारो वर्षे जे झोपलेलो आहोत आणि आता निराळ्या पद्धतीने झोपलेलो आहोत, ती देहाची झोप होती. सध्या मध्यमवर्गीय हिंदूंची, विशेषतः उच्च शिक्षित उच्च वर्णीयांची जी झोप आहे ना, ती मुद्दाम आणलेली झोप आहे. मराठीत म्हणतात की झोपलेलं उठवता येतं, पण झोपेचं सोंग घेतलेलं उठवता येत नाही. आपण एका अर्थाने ऑस्ट्रिच म्हणजे शामरुग झालेलो आहोत. शामरुगाला मागे सिंह वगैरे लागला, चित्ता वगैरे त्याच्यापेक्षा वेगाने पळतो, तर मग तो वाळूत तोंड खूप असतो आणि समजतो की आता हे गेलेलं आहे, संकट गेलेलं आहे, आणि चित्ता त्याला येऊन खातो केव्हा ते कळत नाही. आपण वाळूत तोंड खुपसून बसलेले हिंदू आहोत. इतकी जगातली चांगली माणसं म्हणून हिंदू निर्माण झाला. आणि आता कशासाठी आपण हिंदू म्हणते नव्हे. अत्यंत चांगले इंग्लिश आहे, अत्यंत चांगले विचार आहेत, अत्यंत सडेतोड ती बोललेली आहे. आणि मला वाटतं की ही सिरीज चालू राहावी, पण मी ऐकतोय ते अजूनपर्यंत तीच बोलते, पण ते रोज ऐकण्यासारखं असं भाषण आहे. तुम्ही बघा, तिचं नाव आहे विन्फ्रे, ओप्रा विन्फ्रे, ओप्रा OPRA ओप्रा. ओप्रा लक्षात ठेवलं की आलं तुम्हाला, तेवढं मोठं आहे ते प्रकरण. पण मला आवडलं की हिंदू झाली असं मी ऐकलेलं होतं, पण तिने ज्या पद्धतीनं मी हिंदू म्हणून बोललेली आहे आणि आपण हिंदू आहोत म्हणून आपल्याला अपील केलेलं आहे. वाचा मुद्दाम नाही, ऐका. तर आपण हा जो दुसरा अध्याय आहे त्याच्यातले जे शेवटचे 18 श्लोक आहे, 72 श्लोकांचा अध्याय आहे. शेवटचे 18 श्लोक साधारणतः सुरू होतात केव्हा? 72तले 10 काढले 62 उरले आणि त्यातले 8 काढले 54. 54वा श्लोक आहे जिथे अर्जुनाचा प्रश्न आहे. तो विचारतो की हा तू म्हणतो स्थितप्रज्ञ, तो चालतो कसा रे, तो बोलतो कसा रे, तो झोपतो कसा, तो उठतो कसा, तो लोकांच्या बरोबर वागतो कसा, तो दिसतो कसा, सांग ना. कारण मला स्थितप्रज्ञ म्हणून तू जे चित्र निर्माण केलेस ते मला आवडतं. आणि तिथे गीतेचा विषय सुरू होतो. मला स्थितप्रज्ञ म्हणजे, प्रज्ञ म्हणजे बुद्धी, माझी बुद्धी स्थिर केली पाहिजे, मन शांत होईलच होईल. आपण मनशांतीच्या मागे लागतो आणि बुद्धीकडे दुर्लक्ष करतो. लक्षात ठेवा, बुद्धीकडे दुर्लक्ष केलेला माणूस हा खरंच निर्बुद्ध असतो. त्याला काय मनशांती लाभणार आहे? वेड्याला काय मनशांती लाभणार आहे सांगा बरं. आपण वेड्यासारखे वागतो जर बुद्धी हातात घेतली नाही तर. बुद्धीच्या नियंत्रणाखाली सगळं असलं पाहिजे. हे सांगणारा आपला जो गुरु आहे तो सतत हेच सांगतो, चिंतन करा, विचार करा, शोधून पहा, बुद्धी वापरा. म्हणून 3 योग सांगितलेले आहेत. एक आहे ज्ञानयोग, गीतेतला शब्द आहे, बुद्धियोग गीतेतला शब्द आहे, आणि अभ्यास योग हा गीतेतला शब्द आहे. बघा, आणि मन शांत नाही. आता कालच्या किंवा आजच्याच आपण जे स्वगत रोज मी तरी लिहितो आणि बरेच जण वाचतात, मला फीडबॅक मिळतो, ते मिसप्रिंट्स असतात बऱ्याच वेळेला. हा शब्द कसा आहे, हा शब्द कसा आहे, म्हटलं तो शब्द असा आहे, चुकून झाला असेल, माझं अक्षरी त्यांना लागलं नसेल वगैरे वगैरे. पण म्हणजे वाचतायत लोक, किती किती ठिकाणी लोक वाचतात, कारण रोज एकच पान आहे. पान वाचायला जास्तीत जास्त 5 मिनटं लागतात. महाराजांचा विचार आहे वरती, महाराजांच्या विचारावर महाराजांच्याच शब्दात केलेलं चिंतन आहे ते, महाराजांचीच उदाहरणं आहेत. आपल्याला रिव्हिजन होईल, आपल्याला वाटेल की हे आपण ऐकलं आहे बरोबर, हे आपण वाचलं आहे बरोबर, आता नव्याने वाचूया इन ऑर्डर टू अप्लाय इट टू डे टू डे लाईफ. दैनंदिन जीवनात उपासनेच्या अंगानं विवरण हा आपल्या सर्व आत्तापर्यंत दिलेल्या प्रवचनांचा मध्यबिंदू कुठला आहे? दैनंदिन जीवन तुमचं माझं सारखंच आहे. त्याच्यात उपासना ज्याची त्यांनी केली पाहिजे, त्याच्या आपण मग नाजवत त्याच्या अंगाने वाचला, गीता त्याच्या अंगाने पाहिली, आता ज्ञानेश्वरी त्याच्याच अंगाने पाहतोय. दैनंदिन जीवनात उपासना, उपासनेच्या अंगानं जीवन, हा खरंच फार योग्य विचार आहे सध्याच्या काळात. आणि जसे स्वरूपानंद सांगतात शेवटी ज्ञान तुम्ही काय करा, सोहम ध्यान करा, सोहम. महाराज असं करा तसं करा, शेवटी सांगतात नाम घ्या. मग आपण निराळं काय सांगतो? आपण तेच सांगतो की तुमचं दैनंदिन जीवन आहे ना, त्याच्यातली काय बदलणार नाही, या परिस्थिती बदलणार नाही, तुमची देहाची स्थिती बदलणार नाही, मनस्थिती तुमच्या हातात आहे. की मनस्थिती बुद्धीनं सांभाळा, इतकं सोपं आहे ते. मन नावाचा अवयव नाही आहे हो, पण बुद्धी नावाचा अवयव आहे. बुद्धी इज पार्ट ऑफ माय बॉडी. मेंदू, मनाला काय, मनाचं सबस्टन्स काय, मटेरियल काय, बुद्धीचं मटेरियल मेंदू. मी सांगतो मेंदूच्या निर्णय शक्ती आहेत.
आणि त्या शक्ती म्हणजे मी आहे. स्मृती तुमची माझी सारखीच आहे, पण स्मृतीतले कंटेंट्स आहेत ना तुमचे माझे निराळे आहेत. काहींचे कंटेंट फक्त पास्ट ओरिएंटेड असतात, आठवणी काढून रडायचं. काहींचे फ्युचरबद्दलचे विचार काढून घाबरायचं. काहींचे फक्त वर्तमानातले असतात. मी जास्तीत जास्त वर्तमानातले संदर्भ ठेवायचा प्रयत्न केला आहे. बुद्ध, आपले महाराज, बस हे माझे 2 गुरु आहेत. दुसरा आणि खरंच दुसरा काळच अस्तित्वात नाही हो. मी गेला श्वास घेतला तो मेला आहे ना, आणि अजून श्वास घ्यायचा तो घेतला नाही आहे ना. आत्ताचा श्वासच खरा आहे ना. आत्ताचा श्वास चालू आहे म्हणून मी जिवंत आहे. म्हणून जिवंत आहे म्हणून मला गुरु आहेत. गुरु आहेत म्हणून धर्म आहे, म्हणून सत्य आहे. बघा ना, हे सगळं आत्ताचा श्वास चालू आहे म्हणून आहे. हे जर मला कळलं, श्वास जर मी ताब्यात घेतला, आणि श्वास ताब्यात घ्यायचा एका बाजूने देहाच्या अंगाने त्याला प्राणायाम म्हणायचं, आणि दुसऱ्या बाजूने बुद्धीच्या अंगाने त्याला अनुसंधान म्हणायचं. अनुसंधान आणि प्राणायाम. प्राणायाम म्हणजे ब्रीदिंग आहे, विच आय फील. अनुसंधान ऑल्सो आय फील, यू मे नॉट फील. पण हा अखंड भगवंताच्या अनुसंधानात आहे. म्हणजे त्याच्याकडे जा, बरं वाटेल. त्याच्याकडे जा, प्रश्नांना उत्तर मिळालं नाही तर एक मार्ग दिसेल. त्याच्याकडे जा, कारण हा अनुसंधानात आहे. प्राणायामात असलेली व्यक्ती त्याचं व्यक्तिमत्व निराळं असतं. अनुसंधानात असलेली व्यक्ती त्याचं व्यक्तिमत्व निराळं असतं. प्राणायाम करणारा माणूस कर्मवीर असेल, धर्मवीर असेल, परंतु अनुसंधान असलेला माणूस संतच असतो. संत कुणाचं अकल्याण करूच शकत नाही. मागे आपण एक गोष्ट बघितली होती, मला ती खूप आवडते. आज सकाळच्या याच्यात लिहायची होती, पण काय एका पानात काय आपण लिहू शकत नाही, पुढे कधीतरी लिहू. तो इतका लोकांवर प्रेम करणारा, चराचरावर म्हणजे किडा मुंगीवर सुद्धा प्रेम करणारा, पाय सुद्धा टाकताना निदान दिसणारा कुठला तरी प्राणी नाही आहे ना म्हणून तो पाय टाकायचा. नंतर पाय उचलून दुसरा दिसणारा कीटक वगैरे ना, मुंगी वगैरे, मग तो पाय टाकायचा. त्याचं ते बघितल्यानंतर देव घाबरला. देवाला प्रतिस्पर्धी वाटला. हळूहळू त्याने सांगितलं की मला परमेश्वरा, देवाच्या वर परमेश्वर आहे, परमेश्वर म्हणजे परमात्मा, परब्रह्म, मला इंद्राचं सिंहासन पाहिजे, स्वर्गाचं राज्य पाहिजे, तर मला ते द्यावं लागेल. मग काय करायचं, त्याला काहीतरी मागायला सांगायचं. हे किती सोपं आहे बघा बरं. जोपर्यंत तो काहीही मागत नव्हता तोपर्यंत तो मागेल ते त्याला मिळणार होतं. एकदा मागितलं की जे मागितलं तेच त्याला मिळालं. खालच्या याच्यात आपण ध्रुवाचं उदाहरण घेतलेलं आहे. नारद जात होते ध्रुवाकडून, काय ध्रुवा तुझं बरं आहे रे, जे तुला पाहिजे ते मिळालं. ध्रुव म्हणतो तिथेच मी फसलो. माझ्यासमोर मी ओम नमो भगवते वासुदेवाय म्हणून ज्याचा जप करत होतो तो प्रत्यक्ष वासुदेवाला, तू कोण मला माहिती नव्हतं तो वासुदेव आहे. त्यावेळेला त्याने परिचय करून दिला की ज्याचा तू जप करतोय, ज्याचा तुला ध्यास लागलेला आहे तो वासुदेव मी आहे. काय पाहिजे, हे लहान पोर 6 महिन्यात प्रत्यक्ष वासुदेव प्रकट झालेला हा एकमेव भक्त आहे. वय वर्ष 5. आणि त्यामुळे तो म्हणतो मला असं पद दे की जिथून मला कोणी ढकलणार नाही. कारण सुरुवातीला काय झालं होतं, ढकललं होतं. त्या आयतीची जी सुनीती सुरुची नावाची सावत्राई होती तिने, तथाच तू म्हणलं, त्याला ते स्थान दिलं. म्हणलं इथे मी फसलो. ज्या वेळेला माझ्यासमोर वासुदेव आला होता प्रत्यक्ष, आणि त्यांनी विचारलं काय पाहिजे, तूच पाहिजेस. हे महाराजांनी आपल्याला सांगितलेलं आहे. कालच्या याच्यात हे वाक्यही आहे. महाराजांनी सांगितले यदा कदाचित परमेश्वर तुम्हाला भेटला आणि त्यानेही सांगितलं किंवा विचारलं काय पाहिजे, तूच पाहिजेस, हे उत्तर तयार ठेवा. पण त्यावेळेला माया तिचा प्रभाव गाजवत असते. त्यावेळेला नोकरी एक चांगली मोलकरीण दे रे, काय सुन एवढंच नाव, एक चांगली वावराडी दे रे, एवढं मागू आपण. जसं महाराजांच्या बायकोनी माझ्या पतीसारखा पुत्र पाहिजे. महाराज म्हणाले फसलीस तू. मी बाहेर का थांबलो, कारण माझ्याकडून कोणतीही हिंट मिळू देत. अरे मुक्ती मागितली असतीस तर मुक्त झाली असतीस. मुक्त म्हणजे देहानी नाही, मनाने मुक्त झाली असतीस. देहानी तू संसार करतच राहिली असतीस. तुझ्या प्रारंभासाठी तुला पुत्रही झाला असता, पण पुत्र मागून तू फसलीस. म्हणून सकामता आणि निष्कामता यात म्हणाला प्रल्हाद श्रेष्ठ आहे. प्रल्हाद वय वर्ष 8. काय वय आहे या लोकांची सांगा बरं, मला काहीच नको. मग पंचायत कोणाची झाली आहे, नृसिंहाची झालेली आहे. तो आग लागलेली आहे त्याला. पहिल्यांदा तो आला तो आग घेऊनच आलेला आहे, सगळीकडून जळतोय. आणि ज्यावेळेला त्याला आग लागली त्याच्या नखाची, विषाची, त्यावेळेला तो आणखीन ज्वलंतम सर्वतोमुखम, सगळ्या मुखाने म्हणजे सर्व बाजूने तो जळायला लागलेला आहे. कोणी जवळ जाईना ना,
नारद सुद्धा म्हणाले याला जरा शांत करा. तो शांत एकाच पद्धतीने होणार होता. त्याचं ते तेज कुणीतरी काढून घेणार होता. आता तेज कसं काढून घ्यायचं म्हणून आपण एक उदाहरण देतो, ते लक्षात ठेवा. जी आई मुलाला दूध पाजते तिला जास्तीत जास्त पूर्वी 3 महिन्याची रजा मिळायची. 3 महिन्यानंतर ती कामाला जायची. इकडे मुलाला आईचं दूध हवं असायचं, मग ते गाईचं दूध वगैरे त्याला घालायचे. पण हिच्या आत साठलेल्या दुधाचं काय, तिला तो एवढा ताण असह्य व्हायचा. घरी आल्यावर पहिल्यांदा ती मुलाला दूध पाजल्यानंतर तिला रिलीफ मिळायचा. तसा रिलीफ परमेश्वराला पाहिजे असतो. काहीतरी माग, काहीतरी माग. प्रल्हादाला काहीच नको आहे आणि शेवटी त्यांनी मागितलं ते आपल्यासाठी मागितलेलं आहे की जिथे नामामृत आणि कथामृत चालू असतं तिथे तू तुझा अनुभव त्या भक्तांना दे, बस, मला काही नको आहे. हे फार महत्त्वाचं आहे. त्यावेळेला देवाची पंचायत होते. तर इथे हा जो साधू आहे त्याला काहीच नको आहे पण सगळ्यांची सेवा करतो आहे. अशा वेळेला देवदूताला पाठवलं देवाने की त्याला काहीतरी मागायला लाव. असं काहीतरी की त्यांनी ते मागितलं की तो उपासनेच्या आत्ताच ही पातळी आहे त्या पातळीवरून खाली येईल. सकामता ही खालचीच सांगितलेली आहे. निष्कामता खालच्याच्या ती वाक्य, नामासाठी नाम, परमेश्वरासाठी परमेश्वर, अनुभवासाठी अनुभव, फार वरच्या गोष्टी आहेत. नोकरीसाठी नाम, मूल व्हावं म्हणून नाम, त्या खालच्या गोष्टी आहेत. तो वरच्या पातळीवर नाम का घेतो, महाराजांनी सांगितलं म्हणून. पण इतकं का घेता, महाराजांना आवडतं म्हणून. ही उत्तर भाऊरावांची होती ना, आपण ते लक्षात ठेवायचं. मग अशा वेळेला तो देवदूत येतो, काहीतरी माग रे, तुझी भक्ती पाहून देव प्रसन्न झालेला आहे. तो म्हणतो की देव जरी प्रसन्न झाला तरी मला काही नकोच आहे, तर मी काय मागू, नाही काहीतरी माग, काहीतरी माग. त्यावेळेला तो म्हणतो लक्षात ठेव, माझ्या पाठीला डोळे नाही आहेत म्हणून मागचं मला दिसत नाही. सूर्य ज्या वेळेला पुढे असतो आणि माझी सावली मागे पडते त्यावेळेला त्या सावलीमुळे कुणालाही इजा होऊ नये, हार होऊ नये, एवढंच मला नाही. आता सावलीनं कुणाला त्रास होणार आहे सांगावर. पण हा इतका वरती पोचलेला आहे की माझ्या सावलीमुळे जर कुठल्या किडा मुंगीला किंवा गवताच्या पानाला त्रास होणार असेल तर तेवढा त्रास दूर कर, कारण मला मागची सावली दिसत नाही. पुढच्या सावलीत मी तीही काळजी घेईन, मागच्या सावलीत. आता हे कसं द्यायचं म्हणून देवासमोर प्रश्न पडला. सावलीमुळे जर कुणाला त्रासच होत नाही आणि तो थांबलेला नाही आहे, तो चालतोय, चालत राहतोय. महाराज सावलीचं उदाहरण नेहमी द्यायचे. तू तुझी सावली घरी ठेवाणी आहे, कसं शक्य आहे. बरं, सावली शेणात पडली म्हणून धुवून घेतली असं कोणी झालं आहे का. सावलीला अंघोळ घालणार म्हणजे काय करणार, तुम्हालाच अंघोळ करायला पाहिजे, हे लक्षात घ्या. आणि म्हणून इथे सांगितलेलं आहे. आज आपण जो श्लोक वाचणार आहोत, जो गेल्या वेळेला शेवटचा वाचला होता, जातस्य ध्रुव मृत्यू. जो जात म्हणजे जन्मलेला आहे त्याला निश्चित मरण आहे, पण ज्याला मरण आहे त्याला निश्चित जन्म आहे, हे अर्जुना लक्षात घे. ही परंपरा सेवा सुटेल केव्हा, मुक्त होईल त्यावेळेला. तो मुक्तीचा विचार नंतर पुढे मांडलेला आहे. जो जन्मला आहे तो मरणार आहे आणि जो मरणार आहे तो जन्मणार आहे. तेव्हा तू याला कायमचं मारशील असं समजू नकोस. पुढे तस्मात अपरिहार्यर्थे नत्वम शोचितुमर्हसि. अपरिहार्य जन्मला त्याला अपरिहार्य म्हणजे दूर, अनअवॉइडेबल, अवॉइड करता येणार नाही, अनअवॉइडेबल असा मृत्यू आहे. आणि मृत्यूनंतर जन्मसुद्धा अनअवॉइडेबल आहे, हे स्पष्ट सांगितलेलं आहे. ते जे जे जन्मा येई ते ते लया जाई, नासले ते घेई पुन्हा जन्म. सोपं आहे ना. हां, आपण वाचतोय कुठला पेज, इथे आपण नंबर देत नाही, द्यायला पाहिजेत नंबर, बरोबर. जातस्य ध्रुव मृत्यू, ध्रुव मृत्यू. हां, जे जे जन्मा येई ते ते लया जाई. मी तुम्हाला फक्त रेफरन्स सांगू शकतो. हे पहिलं पान गेलं, आपण वाचतोय पहिल्या पानाच्या मागचं आहे. हां, आपण पुढे जरा वेगात जाऊया. ऐसे घटिका यंत्र फिरे अखंडित, जैसे उदयास्त स्वभावेचे. सूर्याचा उदय आणि अस्त स्वभाव आहे, सहज होतो. तसं मरण आणि मरणानंतरचा पुन्हा जन्म, जन्मानंतरचं पुन्हा मरण हे अगदी सहज आहे. जैसे जन्म मृत्यू जगी अनिवार्य, सर्वथा साचार धनंजया. देही नित्यम अवध्योयम देहे सर्वस्य भारत, तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. तू शोच म्हणजे शोक करायला योग्यच, कशाला शोक करतोय. ज्याच्याबद्दल तुला दुःख वाटतंय, आजोबांना कसे मारू, अरे ते मरणारच आहेत. तरी अर्जुनाचं टुणटुण तेच आहे, पण मी कसा मारू. मग शेवटी म्हणतो तुझ्या हातात जसा धनुष्यबाण तसा माझ्या हातात तू. तस्मात काय, निमित्त मात्रम भव सव्यसाचीन. तू मोठा पराक्रमी आहेस ना, तो निमित्त मात्र आहेस.
बस उद्या सुरी जर म्हणायला लागली की मी भाजी कशाला कापू, तेवढं तिला गप बसायचं. तू कापायचं काम मी कापणार आहे, तू कुठे कापणार आहेस. तसंच म्हणतं मी मारणार आहे, तू कुठे मारणार आहेस, हे लक्षात घ्या. म्हणून करू जाता ज्याचा होत नाही घात, सर्वही देहात वसे जे का, असे जे सर्वत्र तेची सर्वात्मक, चैतन्य ते एक पाहे पार्था. हा चैतन्य आपला लाडका शब्द आहे. अनेकांनी आपल्या मुलांची नावं चैतन्य दिलेले आहे. घराला चैतन्य प्रसाद, चैतन्य कृपा, चैतन्य प्रसाद, चैतन्य सदन, चैतन्य भवन काही दिलेले. आपण सुद्धा चैतन्य हा शब्द ब्रह्मचैतन्यातला निवडला. आणि चैतन्य हे सगळीकडे जे पसरलेलं आहे ते त्याला रंगरूप नाही, म्हणजे त्याला मारुती गणपती नाही, त्याला उच्च नीच नाही म्हणून त्याला शैवांचा देव वैष्णवांचा देव असं काही नाही. त्याला रंग काही नाही, त्याला आकार नाही, ते चैतन्य आहे. म्हणून पहिलं चैतन्याची उपासना करणारं वानते. त्याच्यानंतर चैतन्याचा संग, जसा चैतन्याचा स्पर्श, दुसरा चैतन्याचा स्पर्शाचा स्पर्श असतो तसा चैतन्याचा स्पर्श परवरीला केंद्र सुरू झालं. नंतर जसा सत्संग आहे तसा चैतन्य संघ आपण इथे सुरू केलं होतं. त्याच्यानंतर चैतन्य रंग म्हणून हे श्रेयसचे जे घर आहे ना, त्यांनी तिथे वरच्या याच्यावर तर पावसात नाही पण नंतर कार्यक्रम करता येईल दर महिन्याला एकदा वगैरे. त्यांनी सुंदर तिथे स्टेजच करून घेतलेलं सगळं, आणि ते साऊंड सिस्टम, लाईट्स वगैरे सगळं चैतन्य रंग त्याला नाव दिलेलं होतं. आणि तिथे चैतन्य रंग म्हणून 1-2 उपासना झाल्याच होत्या. आणि नंतर हे चैतन्य अंगण आलं. आता ज्यावेळेला 2 शब्द असतात ना, त्याच्यात पहिला शब्द महत्त्वाचा का दुसरा शब्द महत्त्वाचा. चैतन्य अंगण, अंगण महत्त्वाचं, अंगणातलं चैतन्य का चैतन्याचं अंगण. चैतन्य महत्त्व असेल तर चैतन्याचं अंगण जिथे आपण आता बसलेलो आहोत. आणि त्याच वेळेला सांगितलं होतं सुरुवातीला, हे नाव ज्या वेळेला सुचलं, हे विश्वाचे अंगण आम्हा दिले असे आंदण मुक्त खेळण्यासाठी त्या परमेश्वराने हे विश्वाचं अंगण आम्हाला दिलेलं आहे. आणि तुम्ही म्हणाल हे एवढं छोटं नाही. अरे सूर्याचा एक किरण त्याला सूर्यच म्हणतो. आता तुम्ही म्हणता 1 रुपया 1 पैसा, हा निराळा आहे का नाही. हे रुपया म्हणजे 1 पैसा म्हणजे 1/100 रुपया, तेच असतं ना शेवटी. म्हणजे होल असतं, त्याचा पार्ट किंवा कणसुद्धा त्याच्यात त्याचे सगळे गुणधर्म असतात. म्हणून हे जे आपलं अंगण आहे हे विश्वाचं अंगण आहे. आणि म्हणून इट इज ओपन टू द स्काईज, इज ओपन टू नेचर, पंचमहाभूत. हा लक्षात ठेवा. आणि त्या अंगणात आपण खेळतो मुक्तपणे. अंगणात क्रीडा महत्त्वाची असते, अंगणात अभ्यास महत्त्वाचा नसतो. आणि त्यामुळे आपण चैतन्याच्या अंगणात चैतन्याबरोबर क्रीडा करत असतो, चैतन्ययुक्त क्रीडा करत असतो. अवघड विषयसुद्धा उदाहरणं देऊन, निरनिराळे दृष्टांत देऊन आपण सोपा करत असतो. हे अगदी लक्षात घ्या. म्हणून काय सांगितलेलं आहे, करू जाता ज्याचा होत नाही घात, सर्वही देहात वसे जे का, असे जे सर्वत्र तेवी सर्वात्मक, चैतन्य ते एक पाहे पार्था. एक चैतन्य आहे. चैतन्य 2 असणं शक्य नाही. जसं 2 पूर्ण असणं शक्य नाही. आपण बघितलं 2 अनंत असणं शक्य नाही. बघा ना, 2 परफेक्शन्स असतील कसे हो, एकच आहे. 2 अनंत कसे असतील. इन्फिनिटी इज 1, 2 इन्फिनिटीज वगैरे कन्सेप्टच नाही आहे. युनिवर्स इज 1 म्हणत होतो, पण युनिवर्स हा फिजिकल कन्सेप्ट आहे. आणि फिजिकल म्हणजे अनेक असू शकतात, म्हणून अनंत कोटी ब्रह्मांड झाले. पण अनंत ब्रह्म होणार नाही आहेत. आता चतुर्दश ब्रह्म नावाचा समास आपण दासबोधात वाचला. त्यांनी निरनिराळी नावं दिली आहेत. जसं एक तुम्हाला म्हणते, एक व्यक्ती आहे, कुणी बाबा म्हणतं, कुणी त्याला काका म्हणतं, कुणी त्याला मामा म्हणतं, बरोबर आहे ना. कुणी त्याला साहेब म्हणतं, कुणी त्याला बाळ म्हणतं, बाळू म्हणतं, बाया म्हणतं, आहे ना. एकच आहे. तसं ब्रह्माला निरनिराळी लोकांनी नावं दिलेली आहेत. व्यक्ती एकच आहे. घरात असताना तो बाबा असतो मुलांचा, अहो असतो तो कोणाचा, पत्नीचा. तो साहेब असतो ऑफिसात गेल्यानंतर. आजीचा तो बाळू असतो, आईचा तो बाया असतो. ही निरनिराळी रूप आहेत. व्यक्ती एकच आहे. तसा परमेश्वर एकच आहे. निरनिराळी नावं आहेत. नावं म्हणल्यानंतर रूप निराळी, रूप म्हणल्यानंतर कार्य निराळी, स्ट्रक्चर अँड फंक्शन. गणपतीचं स्ट्रक्चर निराळं आहे म्हणून गणपतीचं फंक्शन निराळं आहे. आता गणपतीचं स्ट्रक्चर म्हटल्यानंतर तुम्हाला शब्द आवडणार नाही, पण स्ट्रक्चर फंक्शन हा बेसिक कन्सेप्ट आहे. आणि तो स्ट्रक्चर बदलला ना, आता हाताचं आणि पायाचं स्ट्रक्चर निराळं आहे, त्यामुळे हाताची आणि पायाची कार्य निराळी आहेत. जनावरांना पुढचे पाय पायच आहेत, आपले पुढचे पाय हात झालेले आहेत. डोळ्याचं स्ट्रक्चर निराळं आहे, फंक्शन निराळं आहे. कानाचं स्ट्रक्चर निराळं आहे, फंक्शन निराळं आहे. पण स्ट्रक्चर फंक्शन एक लक्षात ठेवा. आणि दुसरं नेम्स अँड फॉर्म्स, नामरूप.
डोळ्याला इथे डोळा म्हणलेला आहे, याला कान म्हणलेला आहे. नाम आणि रूप निराळ आहे, नाम आणि रूप निराळ आहे. त्यालाच आपण जोडलं स्ट्रक्चर अँड फंक्शन. हे कळलं की भवसागर संसार म्हणजे काय ते तुम्हाला कळेल. हा सगळा संसार, हा सगळा जग हे कशाचं आहे? स्ट्रक्चर फंक्शन नेम्स अँड फॉर्म्स. नाम रूप कार्य आणि रचना आणि कार्य सगळ्याची रचना निराळी. आता सोन्याचे किती दागिने सोनार बनवतात. नाव निराळ आहे कारण का की रूप निराळ आहे. नाव रूप निराळ आहे कारण का स्ट्रक्चर निराळ आहे. स्ट्रक्चर निराळून फंक्शन निराळ आहे. नथ आपण नाकातच घालतो हे लक्षात ठेवा, आणि काकणं आपण ह्याच्यातच घालतो. आता इयररिंग काकणं एवढी मोठी असतात पण तरीसुद्धा आपण त्याला काकणच म्हणतो ना, इयररिंगच म्हणतो ना. म्हणून स्ट्रक्चर फंक्शन आणि नाम आणि रूप हे लक्षात ठेवा. रचना निराळी, कार्य निराळं. डोळ्याची रचना निराळी, कानाची रचना निराळी, कार्य निराळं. डोळ्याचं नाव डोळा, कानाचं नाव कान, कारण का निराळं. डोळ्याचं रूप निराळं, कानाचं रूप निराळं. हे लक्षात ठेवा. म्हणजे ही जी सगळी डायव्हर्सिटी आहे, ही जी सगळी व्हरायटी आहे, त्यामुळे जगण्यात रंग भरलेले आहेत. विविध रंग, विविध अंग, विविध ढंग, विविध रूप, विविध रस. हे विविधता जी आहे ना ते महत्त्वाचं आहे. याला संस्कृतमध्ये नाना शब्द आहे जो आपण मराठीत वापरतो, आणि त्याला नानात्व म्हणजे नानापण, नानानेस शब्द आहे. मेनीनेस, मेनीनेस शब्द तुम्हाला आवडणार नाही, पण मेनी फोल्ड आपण शब्द वापरतो ना, मेनी टाइम्स, मेनी मेनी, तसं हे सगळं मेनी मेनी आहे. आणि म्हणून गंमत आहे जीवनात. जीवनाची जी गंमत आहे ती आपण दुर्दैवानं संकट करून टाकलेलं आहे. की काय ते कंटाळा आला आहे. अरे प्रत्येक जगात आम्ही नेहमी उदाहरण नाही का देत. आज सकाळी जो चहा प्यायला गेल्या 10,000 वर्षात प्यायला नव्हता. 10,000 वर्षाचं तुम्ही कसं सांगा. आमचं त्याला पहिलं वैज्ञानिक उत्तर असतं की आजची तारीख आहे समजा 19 ऑगस्ट 2025 तारीख 10,000 वर्षात आली होती का? नाही ना. आज मी चहा पितोय, गेल्या 10,000 वर्षात असा चहा प्यायला नाही, बरोबर आहे का? गेल्या 10,000 असं तुम्ही डिफाईन करत जा ना. रोज नवीन वाटेल तो चहा, कारण रोज चहाचा दिवस तरी निराळा असतो. जरी तोच कप, तोच चहा, तेच दूध, तीच साखर, तीच बायको किंवा तोच नवरा, काही असलं तरी दिवस निराळा असतो. संडेचा चहा आणि मंडेचा चहा तुम्हाला सारखाच वाटतो का? आम्ही एम म्हणून मुष्टिफंडमध्ये मी लिहायला सुरुवात केली, पण शिक्षकांनी मला पराभव केला. काय सांगू, पराभूत म्हणून एक हेडमास्टर तुमच्यासमोर आहे. एम मंडे मॉर्निंग मूड. त्याच्यात संपूर्ण आठवड्यासाठी एक सुंदर विचार आणि त्याच्यात निरनिराळ्या ॲक्टिव्हिटीज लिहिलेला असायच्या. कोणी चुकूनसुद्धा तिकडे बघायचं नाही. आणि मग वाचलं ते काय आज एक नमुना माझ्यासमोर बसला आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो की या सगळ्या गोष्टी आहेत. मला कधीकधी काय वाटतं माहिती आहे ना, एक मुलगा दुसरीकडे बेंगलोरचा पुण्याला येतो. पुण्याला कॉलनीत शेजारी वाढदिवस असतो. तो वाढदिवसाला जातो, सगळेजण वगैरे करतात, आनंदात निघून जातात. त्याचं घर काही लांब नाही, तिथेच आहे. त्यांना विचारतो जाऊ? जा ना. सगळे नाही का गेले, परत 5 मिनिटांनी जाऊ. असे 10 वेळा विचारल्यानंतर ते फोन करून विचार, हा परत जाऊ काय म्हणतोय? आई येते न्यायला त्याला. तू का रे जाऊ म्हणतोय? त्याने रिटर्न गिफ्ट कुठे दिली? रिटर्न गिफ्ट दिल्याशिवाय जाऊ का? अजून दिली नाहीत तुम्ही, जाऊ का? मी गेल्यानंतर देणार आहात का? तसं मी विचारायचो, बघितलं का ते, वाचलत का ते, हे केलंत का ते. गंमत आहे. हा भाग सोडून द्या तुम्ही, कारण नाहीतर आपण धरणार काय. सोडून द्या. स्वधर्मपेक्षा न विकंपितुमर्हसी धर्म्याधिक युद्ध. हे धर्मीय युद्ध आहे, धर्मयुद्ध नाही. धर्मयुद्ध हे त्याचं नाव आहे. धर्म्य म्हणजे धर्मासाठी लढलेलं. हे लक्षात घ्या. धर्म्य सिद्धी युद्धात श्रेयो अन्य क्षत्रियस्य न विद्य. या युद्धा एवढं पवित्र कार्य क्षत्रियासाठी दुसरं नाही, कारण हे धर्मीय युद्ध आहे. तुम्ही धर्मयुद्ध म्हणलं तरी चालेल. धर्म म्हणजे धर्मासाठी लढलेलं. धर्मयुद्ध म्हणजे धर्मासारखं लढलेलं, की ज्याच्यात नियम वगैरे दिलेले होते आणि ते नियम दोन्ही बाजूनी खोडले गेले. कारण अभिमन्यूशी लढताना 5 जण लढले ना, बघा ना. आणि उद्दाम म्हणजे त्याला मेल्यानंतर सुद्धा लाथ मारली ना जयद्रथाने, त्यांनी नियम मोडलेले आहेत. कृष्णाने तर नियम मोडलेलेच आहेत, पण त्यांनी नियम मोडले ना ते उद्दाम उद्धटपणे मोडलेले नियम होते.
कृष्णाने नीतीचा जय व्हावा, धर्म जिंकला जावा म्हणून नियम मोडले. कृष्णाने प्रसिद्ध मोडलेला नियम तुम्हाला माहीतच आहे. रात्री शंख वाजवून युद्ध सुरू केलं आणि घटोत्कचाला आणलं. ती कथा आपल्याला माहीत आहे, कारण घटोत्कच राक्षस होता. राक्षसाचं 100 पटीनं जवळजवळ बल रात्री वाढतं आणि हे वाजवलं म्हणल्यानंतर आले, कारण त्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. आणि रात्री युद्ध, सूर्यास्तानंतर युद्ध करायचं नाही हा नियम होता. म्हणून धर्मयुद्धाचे नियम तोडले गेले, पण धर्मयुद्ध जिंकलं गेलं. धर्म्य जसं कार्य कर्तव्य आठवतं ना तुम्हाला, तसं धर्म्य असा शब्द आहे. पुढे बघा, स्वधर्माचा कैसा पडला विसर, तरावे साचार जेणे योगे. स्वधर्म हाच योग आहे. स्वधर्म म्हणजे तुझं कर्तव्य. क्षत्रिय म्हणून या क्षणी तुझं काय कर्तव्य आहे लक्षात घे. म्हणून काय सांगू फार रणांगणी येथ, जरी का युगांत ओढवला. युगांत हा शब्द वापरलाय कृष्ण गेला त्यावेळेला, कारण कृष्ण गेला त्यावेळेला एक युग संपलं, कुठलं द्वापर, आणि दुसरं युग सुरू झालं. जणू काही 31 डिसेंबरला नंतर आपण कॅलेंडरचं पान उलटतो, नवीन वर्ष सुरू होतं, तसं कृष्ण गेला, एक युग संपलं द्वापर आणि कलयुग सुरू झालं. युगांत हा शब्द आहे त्याला. म्हणजे युगांत जरी ओढवला तरी पार्था पाहे स्वधर्म जो आहे तो गा त्याज्य नोहे सर्वथैव. त्याज्य सर्वथैव, कधीही स्वधर्माचा त्याग करू नका. स्वधर्म फार मोठा शब्द आहे, अर्थ खूप आहे. आत्ता इथे एकच, क्षत्रिय म्हणून तुझं कर्तव्य तो तुझा स्वधर्म काय आहे. तुझ्या समोर कोण उभे आहेत, ज्यांनी तुझ्या पत्नीचा अपमान केला, ज्यांनी भीमा तुला विष घालून मारण्याचा प्रयत्न केला, अर्जुना तुला निरनिराळ्या पद्धतीने त्रास दिला. बघा, सगळे ती पापांचा पहाडा कृष्ण वाचतो. आणि ह्यांना मारणं हा तुझं कर्तव्य असं नाही का वाटत, त्याला स्वधर्म हा शब्द सांगितलेला आहे. पुढे बघा, नुतोगा त्याजन होय, जरी हृदयासी फुटला पाझर, नाही तारणार दयावृत्ती. आत्ता ही दयावृत्ती तुझ्या मनात का आली? एरवी सटासट तू शत्रूची डोकी कापत होतास की, आता ही दयावृत्ती का आली? म्हणून बघा, जरी हृदयासी फुटला पाझर, नाही तारणार दयावृत्ती, म्हणून हे जाण तुझं अनुचित म्हणजे अयोग्य, सर्वथैव येथ रणांगणी. परस्परावरी करावे प्रहार, समोरासमोर राहून या रणांगणी ऐसे लढावे सावेश, परी मनी द्वेष ठेवू नये. तुला यांच्याबद्दल आदर आहे, भीष्माचार्यांच्याबद्दल तो ठेव ना, द्वेष नको करूस. पण समोर आलेले आहेत, युद्धासाठी ठाकलेले आहेत, त्यांचा पराभव करणं हे तुझं कर्तव्य आहे. म्हणून बघा, लढांगणी ऐसे लढावे सावेश. सावेश म्हणजे आवेश आणून, परी मनी द्वेष ठेवू नये. असो पार्था तुझं प्रत्यक्ष हे ठावे, काय ते बोलावे फार. आता हे तुला माहीत आहे अर्जुना, तू काय मूर्ख नाही आहेस, किती बोलू मी तुला. म्हणून यदृच्छया चौपपन्नम स्वर्गद्वार, आता ते सांगितलं ते स्वर्गद्वारम अपावृतम, सुखीन क्षत्रिया पार्थ लभंते युद्धमीदृशम. आता स्वर्गाचं दार तुझ्यासाठी उघडलेलं आहे, तू युद्ध कर, युद्ध जिंकलंस राज्य भोगशील, शेवटी स्वर्गात जाशील. युद्धात मेलास तर स्वर्गाचं दार आत्ताच उघडलेलं आहे. नव्हे हा संग्राम स्वर्गमूर्तिमंत, स्वर्गात जाण्याची संधी आहे ती. हे संग्राम म्हणजे युद्ध नाही, नव्हे हा संग्राम स्वर्गमूर्तिमंत, अवतरे येथ युद्ध रूपे, किंवा मज वाटे नव्हे हा संग्राम तुझा पराक्रम उगवला. सूर्य जसा उगवतो ना तसा तुझा पराक्रम उगवला आहे. आत्तापर्यंत केला नाहीस एवढा पराक्रम करायला तुला संधी आहे. राईज टू द ऑकेजन म्हणतात ना, चल उभा राहा, हेच सांगितले. जेवी मागे जाता पाय आदळावा, तेव्हा तेथे मिळावा चिंतामणी. पाय तुम्ही सहज केलात मागे आणि कशाला लागला म्हणून बघितलं तर तो चिंतामणी असावा. एरवी चिंतामणी मिळत नाही. एक माणूस म्हणतो ना, चिंतामणी शोधायला लागला, सगळीकडे मणीच मणी होते, काचेचे दगड वाटणारे. आणि शेवटी तो काय करतो, घेतो बघतो चिंतामणी म्हणजे काय, मनात चिंतेल, हे चिंतन करेल ते त्याला मिळेल, मिळत नाही, फेकून देतो नदीत, फेकून देतो. आणि शेवटी त्याला खरा चिंतामणी मिळतो, तेव्हा तो एवढा कंटाळलेला असतो, हा कसला असणारे चिंतामणी, तो फेकून देतो. असंच बऱ्याच वेळेला होतं. म्हणून काय सांगितलेलं आहे, जेवी मार्गे जाता पाय आदळावा, तो तेथे मिळावा चिंतामणी, येऊनी जांभवी तोंड उघडावे, अमृत पडावे तोची त्यात. आज जांभई दिली, त्याच्यात अमृत पडावं. बघा, कधी कधी पालीचं विषसुद्धा पडतं, काही पडू शकतं.
दारूचे थेंब तर पडतीलच म्हणजे पण जांभई म्हणजे अगदी सहज आहे ना. जेव्हाही येऊनी जांभई तोंड उघडावे अमृत पडावे तोची त्यात तेवी अनायासे म्हणजे सहज. काय आहे, जोडले हे झुंज हे युद्ध धनंजय आज तुझं लागे. तुझ्यासाठी सगळ्यात चांगली संधी आहे. धर्मासाठी लढतोयस, जिंक. अकीर्तीच्यापि भूतानी कथयिष्यन्ति ते अव्ययाम संभाविष्य संभावितश्चा कीर्ती मरणादतिरिच्यते. मी काय सांगितलेलं आहे की अकीर्ती, सगळ्यांना अकीर्ती वाईटच असते, पण जो सज्जन असतो त्याला जर अपकीर्ती झाली तर मरणापेक्षा ती वाईट असते. सज्जनांना एरवी दुर्जन असतात, शराबी आहे, गटारात पडतो, तो रस्त्यावर पडला म्हणून त्याला काही विशेष वाईट वाटणार नाही. पण जर चांगला चालणारा जर पडला आणि लोकांनी विचारलं काय विशेष आहे का, काही नाही, त्याला वाईट वाटतं. म्हणून संभावितस्य चा कीर्तीर मरणादतिरिच्यते. सोडूनी स्वधर्म जरी वागशील धनी तू होशील पातकाचा. पहिली गोष्ट, स्वधर्म सोडून म्हणजे स्वकर्तव्य सोडून आत्ताचं कर्तव्य रणांगणात लढून युद्ध जिंकायचं हे तुझं कर्तव्य आहे. आणि दुष्कीर्तीचा लागेल तो डाग फिटेल ना माग कल्पांती. तो डाग आहे ना, कलंक आहे, तो कल्पांती. किती कल्प म्हणजे जग संपेपर्यंत फिटणार नाही. शिवेना दुष्कर्ती तोवरीचं पार्था जगावे सर्वथा जाणत याने. जो जाणता आहे, जो सज्जन आहे, आणि जोपर्यंत दुष्कीर्ती होत नाही तोपर्यंत जगावं. हे त्यावेळेचं आहे, लक्षात ठेवा. आता तुम्हाला सांगतो, काही वर्षांपूर्वी ज्यावेळेला हजारो कोटी रुपयांचे घोटाळे होत होते ना, त्यावेळेला एक नवरा जो मंत्री आहे तो आपल्या बायकोला विचारतो, यावर्षी तो हळदी कुंकू करणार नाहीस का? ती म्हणजे 4 ठिकाणी गेले, अपमान करून परत आले. तुमच्या नवऱ्यानं काही 100 रुपयाचाच फक्त घोटाळा केला, आमचं बघा तुमचे काय 300 कोटी रुपयांचा घोटाळा केला तुमच्या पतीनं. आमचा 5000 कोटी 8000 कोटी. मला लाज वाटायला लागली तुमची. मग तुमची जर लाज वाटते तर तुमच्या नावाने कुंकू हळदी कुंकू करू कशाला? हल्लीचा जमाना आहे. हे त्यावेळेचं सांगतायत की जो सज्जन आहे त्याला जर अपकीर्ती, आता अपकीर्ती हीच कीर्ती झालेली आहे लोकांची, बघा ना तुम्ही. म्हणून शिवेना दुष्कीर्ती तोवरीचं पार्था जगावे सर्वथा जाणे त्याने. झुंजल्या वाचून रणांगणातून जाशील निघून जरी आता. त्यांनी सांगितलं ना, मी जातो निघून आणि भिक्षा मागून राहतो, मी अरण्यात जाऊन तप करतो. हे अर्जुनाने सांगितलंय. त्याला हे उत्तर आहे की तू म्हणतोयस त्याप्रमाणे झुंजल्या वाचून म्हणजे युद्ध न करता रणांगणातून जाशील निघून जरी आता. तरी तो महिमा, आत्तापर्यंत तुझी कीर्ती मिळवलेली आहेस, महिमा तुझा हरपून अंगाहीन पण येईल का. तुला सगळेजण तुच्छ समजतील. आत्तापर्यंत मिळवलेलं सगळं मातीत जाईल. निघालासी तरी न पळू देतील तुझं वेढीतील रणांगणी. आणि तू जायला लागलास, युद्ध आता सुरू होणार, तुला काय सोडतील, ते मारतील तुला सगळेजण वेढून. निघालासी तरी न पळू देतील तुझं वेढीतील रणांगणी. मग फजितीस नाही पारावर प्रत्यक्ष अपार निंदा होता. तिये वेळी त्यांचे भेदकते बोल तुझ्या झोंबतील हृदयासी. तरी का शौर्याने न झुंजावे आता भोगावे जिंकिता महितल. मही म्हणजे पृथ्वी लोक का नाही जिंकत तू? तुला पुढे ते बोल सहन होणार नाही आहेत. लोक म्हणतील की हा 1 वर्ष नपुसक होता, ते बृहन्नडा म्हणून. ते रूप त्याचं कायम राहिले की काय? अर्जुनाचा पराक्रम गेला की काय? हा नपुसक झालाय की काय? हे तुला बोल सहन होणार नाहीत. आणि म्हणून सांगतो, हतो वा प्राप्स्यसे सर्वम जित्वा वा भोक्षसे महिम. तस्मात् उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चया. हे उत्तिष्ठ कौंतेय, तू उठ, युद्धाय कृतनिश्चय, जे युद्धाचा निश्चय करून इथे आलेला आहे त्या युद्धासाठी उभा राहा. आता खाली काय बसतोय धनुष्य फेकून? पहिल्या अध्यायाच्या शेवटी धनुष्य फेकलेलं आहे, बाण फेकलेला आहे आणि कपाळाला हात लावून बसला अर्जुन. त्याला उभा करायचा आहे युद्धासाठी. म्हणून काय सांगतायत, किंवा रणी येथे वेचले जीवित तरी स्वर्ग प्राप्त अनायासे. वेचिले म्हणजे खर्चिले. इथे मेलाच युद्धात तरी स्वर्गात जाशील. मागे आपण बघितलं होतं ना, ज्यावेळेला स्वर्गात युधिष्ठिर गेला त्यावेळेला स्वर्गात 100 सिंहासनावर कौरव बसलेले आहेत आरामात.
आणि युधिष्ठिराकडे बघून हसते, आम्ही तुझ्या आधीच स्वर्गात पोचलो. त्याला आश्चर्य वाटलं. तो यमाला विचारतो, म्हणजे आपल्या पिताश्रींना, की आपण खरंच स्वर्गात आलो आहे का? हे नरकात असणारे जीव स्वर्गात कसे? म्हणाला ते युद्धात मेलेले आहेत. तुमच्यापैकी एकही पांडव युद्धात मेलेला नाही, म्हणून तुम्ही ऑटोमॅटिकली स्वर्गात आलेले नाही आहात. त्यावेळेला तो म्हणतो की माझे भाऊ जर इथे नसतील तर मला स्वर्गच नको हा, म्हणून तो जायला लागतो. त्यावेळेला यम त्याला म्हणतो जरा आत जाऊया की रे. आत गेल्यानंतर पांडव आरामात बसलेले आहेत. पांडवसुद्धा आलेले आहेत, पण त्याच्या कृतीमुळे आलेले आहेत. पांडवांनी यज्ञ केले, पांडवांनी धर्मासाठी युद्ध केलं, पांडवांनी अनेक संसार सांभाळले, धर्मराज्य सुरू केलं हस्तिनापुरात, म्हणून ते स्वर्गात गेले. कौरवांचं एकच क्वालिफिकेशन, युद्धात मेले की आले स्वर्गात. पण म्हणाले फार थोडा दिवस ते इथे राहणार आहेत. जे काही युद्धात मेल्याचं जे पुण्य आहे ते संपलं, ते पुन्हा त्यांना नरकात जावं लागणार आहे आणि तिथून पृथ्वीवर जन्म घ्यावा लागणार आहे. हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलेलं आहे की झुंजल्या विना रण जातील तरी तो तुझा महिमा तिये वेळी त्यांचे भेदके ते बोलत तुझ्या झोंबतील हृदयासी तरी का शौर्याने न झुंजावे. आता का ना झुंजावे भोगावे जिंकिता महित. किंवा रणी येथे वेचिले जीवित तरी स्वर्ग प्राप्त अनायासे. स्वधर्म हा पार्था आचरिता पाही दोष असतेही दूर होती. तैसा फलाशेने सेविता स्वधर्म होय तेची कर्म दोषयुक्त. फलाशेनं परत आली. फलाशा म्हणजे फलाची आसक्ती. आसक्तीवर गीतेचा प्रहार आहे कायम. फळ त्यांनी कर्म करा आणि फळ नको असं गीता सांगणे मूर्ख आहे काय? कर्म हे कॉज आहे आणि फळ हा इफेक्ट आहे. कॉज अँड इफेक्ट हा विश्वाचा नियम आहे. हा विज्ञानाचं बेसिक प्रिन्सिपल आहे, कॉज अँड इफेक्ट. मग हे बरं आहे की खून केलं आणि कृष्णार्पण वस्तू हे कर्म नाही. नाही, तुला फळ भोगावंच लागणार आहे. त्या फळाची आसक्ती किंवा भीती तू टाक. बापरे केव्हा कर्म भोगा, काय भोगावं लागणार आहे, कोणती शिक्षा होणार आहे ही भीती टाक. किंवा मी अभ्यास केला आहे, मला हे मिळतं आहे का, मला फर्स्ट क्लास मिळतो आहे का, मला डिस्टिंक्शन मिळतं आहे का, हेही टाक. कर्म केलंस ना विसरून जा. योग्य वेळी तुला फळ मिळेल आणि जे मिळायचं आहे ते तुझ्या प्रारब्धाप्रमाणे आणि तुझ्या प्रयत्नाप्रमाणे ठरणार आहे. हे दोन्ही लक्षात घ्या, प्रारब्ध आणि प्रयत्न. आपली प्रार्थना काय असते नेहमी की हे सद्गुरुनाथा ब्रह्मचैतन्य महाराजा, जे जीवनात माझ्या भोग घडणार आहेत किंवा ही एखादी व्यक्ती आहे अगदी आसन्न मरण झालेली आहे आणि त्यांना मरण हवं आहे, आम्ही तिच्यासाठी मरण कसं मागू? फक्त शांत मृत्यू मागतो. जर प्रारब्धानुसार ही व्यक्ती मरणारच असेल तर पहिली गोष्ट म्हणजे तिच्या प्रारब्धाची चौकट, त्याच्यानंतर तुझी इच्छा, आमचे प्रयत्न व्हेंटिलेटरवर सुद्धा ठेवलेला आहे आणि प्रार्थना. पाचवा शब्दच वापरू नका. कुठल्याही देवळात जा, माझं प्रारब्ध, तुझी इच्छा, माझे प्रयत्न, माझी प्रार्थना. मग प्रार्थना करताना तुम्ही प्रपंचातले भोग मागितले तरी चालतील, पण मिळाले नाहीत तरी माझं प्रारब्ध आणि तुझी इच्छा दोन गोष्टी आहेत ना वरती, खाली आलेले आहेत, मला मिळेल ते. हे फार सोपं आहे जीवन. जीवनातले प्रत्येक भोग ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. एक अत्यंत चांगली व्यक्ती की जी अरविंदांच्याकडे तिने जीवन वाहिलेलं होतं. अरविंद म्हणजे ज्ञान एका अर्थाने, आणि काय व्हायचं असेल ते चुकत नाही. दाताचं इम्प्लांट करायला गेली, कुठली तरी शीर दुखावली गेली, आता जिभेचा कॅन्सर झालेला आहे, पहिली तिने हे घेतलेली आहे केमोथेरपी. अशा किती गोष्टी सांगू तुम्हाला, रोज एक किमान बातमी येते आणि सर काहीतरी प्रार्थना करा. म्हणजे आम्ही प्रार्थना हेच करणार, त्यांच्या प्रारब्धाप्रमाणे व्हायचं ते हो, त्यांना सहन करण्याची शक्ती द्या. मुख्य म्हणजे तुमची इच्छा. तुमची इच्छा काहीही करू शकेल, पण प्रारब्धाच्या बाहेर तुम्ही जात नाही हेही मला माहीत आहे. आम्ही प्रयत्न करतो, ते प्रयत्न आमच्याकडून करून घ्या. प्रार्थना हीच की व्हायचं असेल ते शांतपणे होऊ द्या. तुमची इच्छा आणि तिचं प्रारब्ध काही बदलणार नाही आहे. अगदी एक तर अगदी फारच हे आहे, चांगली स्त्री, मला वाईट, आणि स्त्रियांनाच कॅन्सर जास्त झाला की वाईट वाटतं, कारण त्यांच्यावर कुटुंब अवलंबून असतं. अगदी फायनल स्टेजला सगळं पोचलेलं आहे आणि एकदम कळलं त्याच वेळेला ते पोचलेलं आहे आणि ती मृत्यू मागते आणि घरातली कसंच तिला मरू द्यायला तयार नाही. म्हणजे तुम्ही मरू द्यायला तयार नसलेले कोण तुम्ही सांगा बरं? तुम्ही यम, गॉड ऑफ डेथ, त्याच्यावरची सत्ता आहे का तुमची? तिला जगायचं असेल तर जगू देत, मरायचं असेल तर शांतपणे मरू दे. ही प्रार्थना करा. इतक्या वेदना होत आहेत, कारण शेवटी एक स्टेज अशी येते काही दिवस त्या वेदना सहन होत नाहीत
आणि वेदना सहन करायची औषधं देणं म्हणजे त्याला जिवंतपणे ठार मारण्यासारखंच असतं. हे विचार करा. सगळीकडून या बातम्या येत आहेत. मी तयार का नको राहिला? कुणाची वाट बघताय? ती ते ओप्रा विन्फ्रे तेच विचारते, हिंदूनं कुणाची वाट बघता? अजून किती मुलींची अब्रू जायला पाहिजे? अजून किती स्त्रियांवर बलात्कार व्हायला पाहिजे तुमच्याच देशात? आणि नंतर ती म्हणजे मी तुमच्याच देशात म्हणते, कारण मी आहे निराळ्या देशात, खरं म्हणजे आपल्या देशात. आपल्यावरच अन्याय आणि आपण गप्प बसतोय शंडपणे. माझा पगार, माझं इन्क्रिमेंट, माझी बायको, माझा नवरा, माझी मुलं. आता आम्हाला भीती वाटते की 14 आणि 15 ऑगस्टला 2 दिवस श्रेयस आणि श्रेयसच्या आईकडे कार्यक्रम आहे. पुढे 16 आणि 17ला आपल्याकडे घ्यायचा का? मी वामनला विचारेन. 14, 15, 16, 17 ऑगस्ट एवढी 4 दिवस सुट्टी मिळाल्यानंतर कुठला मूर्ख माणूस चैतन्य अंगणात येणार आहे? सांगा बरं. आणि तुम्ही सिद्ध करा की सर मी मूर्ख आहे, मी आलो. मी मूर्ख तर जन्मत आहे, मला यावंच लागणार आहे, मला यावंच लागणार आहे 4 दिवस. पण कुठला? आता माझ्याकडे गाडी आहे, नवीन घेतलेली गाडी आहे, 4 दिवस सुट्टी आहे. शुक्रवारी गेलो की सोमवारपर्यंत मजा करणार आहे मी. बघा, देवाने सुट्टी दिली आणि देवसारांनी सत्संग. काय नियम आहे. काळ बदलला आहे खरंच, पण ठीक आहे. म्हणून किंवारणी येथे वेचिले जीवित तरी स्वर्ग प्राप्त. हे मी का वाचतोय अशा पद्धतीने लक्षात ठेवा. वाचता वाचता हे समजतंय, हे अवघड नाही आहे. आणि आपण घरी त्याचं पारायण करावं. श्रावणात एकदा 13 तास लागतात. आणि इथे आम्ही ठरवलेलं आहे की 1 आठवडाभर नाही, 3 दिवस इथे येऊन राहायचं किंवा घरी जायचं आणि परत यायचं. 13 तास मिळत नाही का 3 दिवस? आता तुमच्यापैकी कुणाच्या मनात हा विचार आला असाल ना, तर माझा नमस्कार करा. सर 14, 15, 16, 17 का नको करायला? म्हणजे आपण एकीकडे हा विचार आला नसेल, काही बिघडत नाही, त्यामुळे काही फार घात झाला असं नाही. पण जर आला असेल तर समथिंग ग्रेट आहे. विचार करूया पुढे. तैसा फलाशेने सेविता स्वधर्म. कर्तव्य करायचं. आता कालच्याच याच्यात एक वाक्य आहे, उदाहरण आहे की त्यातल्या त्यात आईचं प्रेम निष्काम असतं. निष्काम म्हणजे आम्हाला तुझ्याकडून काही नको, तू मोठा हो म्हणजे झालं. आता मातांचा सत्कार व्हायला लागलेला आहे. सत्कार त्याला वीरा माता, जिजाबाई पारितोषिकं दिली जातात. अशा वेळेला एक आई म्हणाली की आता मला वाटतं की ज्यावेळेला मी त्याला लहानपणी म्हणत होते की तू मोठा हो म्हणजे मला मोठ्या मुलाची आई होण्याचा मान लावेल. तेंडुलकरची आई, गावस्करचे पहिले जे सत्कार झाले ना, ते अशा लोकांचे झाले. आणि त्या मातांचं कौतुक आहे. ही सगळी मध्यमवर्गातली किंवा लोअर मिडल क्लासमधली मुलं आहेत. त्यांना एवढं केलं, आईने काय काय सहन केलं असेल लक्षात ठेवा. म्हणून त्या मातांचा सत्कार आहे. मग पित्यांचा का नको? पित्यांचाही सत्कार आहे. मातांच्या सत्काराला वसुबारस आहे, बरोबर. पित्यांच्या सत्काराला बैलांचा पोळा असतो. अर्थात बैलांचा पोळा देव, ऋषीपंचमी वगैरे त्यावेळेला अशा महान लोकांचे, ऋषींचे वगैरे करतात. प्रत्येक ठिकाणी आपल्यासाठी, प्रत्येकासाठी दिवस आहे हो. सध्या आपण विषयच तो चालला आहे, पण नवप्रभात आहे, तुम्ही वाचत नसाल म्हणून, की तिथींचे संस्कार. प्रत्येक तिथीचा आपल्यावर संस्कार आहे. काल सप्तमीचा संस्कार. सप्तमी सूर्याची तिथी आहे. 7 दिवस 7 घोडे, हे हा जो आहे ना, मग 7ही 24/7 आपण म्हणतो, त्याच्यात 24 विसरा, पण 7 तरी महत्त्वाचं आहे का? नित्याची उपासना म्हणजे 7 दिवस 24 तास करणार नाही, पण 7 दिवस जसं मी जेवतो, जसा मी श्वास घेतो, तसं नाम घ्यायला काय हरकत आहे? हा सप्तमीचा संस्कार. अष्टमीचा संस्कार काय? अष्टमी पहिली आहे ती दुर्गाष्टमी, मध्ये आहे. प्रत्येक शक्तीमध्ये असते, लक्षात ठेवा. हा आहे वायर, त्याच्या आत वायर आहे, त्याच्या आत कॉपर वायर आहे, त्याच्या आत इलेक्ट्रिसिटी आहे, बरोबर. माझी गाडी आहे, गाडीचा टँक आहे, टँकमध्ये पेट्रोल आहे, पेट्रोलच्या आत शक्ती आहे, पटलं. माझा देह आहे, देहाचं कातड आहे, सगळं 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 आहे, त्याच्या आत माझी प्राणशक्ती आहे. हे दोन्ही, इकडची 7 तिथी, दुसऱ्या 7 तिथीमध्ये अष्टमी दुर्गेला दिलेली आहे, देवी आहे ती. दुर्गाष्टमी शुद्ध अष्टमी, तरीसुद्धा तुम्ही शिकला नाहीत ना. प्रत्येक महिन्याला वद्याष्टमी आपली काळाला खायला दिलेली आहे, ती काळाष्टमी आहे. की काळ काकडी खातो, जशी कोल्हा काकडी खातो, तसा काळ काकडी खातो आणि तुमच्या जीवनाची काकडी तो खातो. वद्य अष्टमीला कालाष्टमी का म्हणलेला आहे? कारण तो कालभैरव त्याने दक्षाच्या यज्ञाचा विध्वंस केला आणि आल्यानंतर म्हणतो मला भूक लागलेली आहे, हे खा ते खा ते खा, तरी त्याची भूक भागे ना. तेव्हा त्याला एक तिथी खा म्हणून सांगितलं आणि ती अष्टमी सांगितली, कालाष्टमी.
कालाष्टमीला विचार नको का करायला? माझ्या महिन्यातला माझ्या आयुष्यातला 1 महिना काळानं खाल्ला. कालाष्टमी, आता पुढचा महिना जरा मी सावध राहीन. कधी सावध होणार आहे? परत कालाष्टमी आली, परत त्याच्यानंतर कालाष्टमी आली. अरे उद्याची जर वड्याष्टमी आहे ना, तर उद्याची कालाष्टमी आहे. उद्या सावध राहूया, 1 महिना गेला आपल्या आयुष्यातला. अरे पुढचा महिना कालाष्टमी, म्हणजे पुढच्या एका महिन्याने येणार ना ती वड्याष्टमी. मी सावध राहून काहीतरी कार्य करीन जीवनात, की जीवनाचं सार्थक झाल्याचं समाधान मला मिळेल. पुढे बघूया. सुखदुःखे समे कृत्वा लाभो जयाजयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापमोक्षसे. आता सुख आणि दुःख, आता इथून खरा विषय सुरू झाला. तो लक्षात होता. सुखप्राप्ती न जावे हर्षून, दुःखी तरी खिन्न होऊ नये. आणि हो लाभ किंवा हो हानी, सर्वथा ते मनी धरू नये. स्वधर्मानुसार वागता उचित, पावे ते निवांत सहावेगा. म्हणून निभ्रांत करावया युद्ध, धनंजया सिद्ध होई आता. निभ्रांत युद्ध, निभ्रांत म्हणजे भ्रम नको. हे बरोबर का ते बरोबर, युद्ध करावं का नको, निभ्रांत, सगळा भ्रम जाऊ दे. निश्चितपणे आता युद्ध करायला तयार व्हा. इथे काय सांगितलेलं आहे? स्वधर्मानुसार वागता उचित, पावे ते निवांत सहावेगा. आता माझं कर्तव्य आहे, ते कर्तव्य करतो आहे, त्यानंतर जे व्हायचं ते होऊ दे. खरंच कर्तव्य करताना सावध असलं पाहिजे. मी हे कर्तव्य करतो आहे आणि पुढे कर्तव्य भावना नावाचा शब्द आहे, भावपूर्वक करतो आहे. तर शुष्क म्हणून वृक्ष म्हणून मी करत नाही आहे. आता पुढे जाऊया. त्याच्यानंतर 1 मिनिट. कर्मी तरी सुखे. कर्मी म्हणजे कर्मात, कर्मी म्हणजे कर्मात तरी कर्तावे किरीटी, म्हणजे मुकुट घातलेल्या अर्जुना किरीटी म्हणलेलं आहे. नसावी आसक्ती कर्मफळी. आत्ता सांगितलं ते कर्माच्या फलात आसक्ती नको. कर्माचं फळ मिळणारच आहे, कुणालाही ते टाकता येणार नाही. व्यवसायात्मिका बुद्धी, हे लक्षात ठेवा. बुद्धीचं काम काय? व्यवसाय म्हणजे निश्चय, निर्णय. व्यवसायात्मिका पुढे पुढे दुसरं नाव सांगितलं आहे. व्यवसायात्मिका बुद्धी के रे केह कुरुनंदन, बहुशाखाय अनंत्याच युद्धयो अव्यवसायिनाम. सरळ जे एखादं सागाचं झाड जातं ना, सायलाचं, ते सरळ जायचं असतं तर त्याला किंमत आहे. फाटे वगैरे फांद्या वगैरे फुटल्या की त्या सागाची किंमत गेली. म्हणून एकच तुमचा निश्चय, त्याप्रमाणे तुम्ही जीवन जगताय ना, तर तुम्हाला यश मिळेलच. पण अनंत शाखा त्याला फुटल्या ना की ते गेलं. त्याला अव्यवसायित्मा बुद्धी म्हणलेलं आहे. म्हणजे निश्चयच काही होत नाही. आज हे, उद्या ते, परवा ते. तुम्ही अनेक बघा मिडल क्लास जे 2 पगारवाली कुटुंब आहेत. हे 2 पगारवाली कुटुंब हे अत्यंत आदरपूर्वक म्हणत नाही, हे लक्षात ठेवा. 2 पगारवाली मुलं. परवा एका कीर्तनकाराच्या घरात गेलो होतो. अरे म्हणलं हे तबला कोणाचा? मुलाचा. येतो का तबला वाजवायला? नाही. कारण का? म्हटलं तिथे पेटी बघा ना, येते का वाजवायला? नाही ना. इकडे मृदंग बघा ना, येतं का वाजवायला? नाही ना. इकडे हे बघा ना. काहीच तो शिकला नाही. कारण मी त्याला वाद्य आणून देत गेलो. आय कुड अफोर्ड, पण तो शिकला काही नाही. ही अनंत शाखा बुद्धी आहे. एक शाखा बुद्धी म्हणजे शाखाच नाही, ती व्यवसायात्मिका बुद्धी, निर्णयात्मिका बुद्धी, निश्चयात्मिका बुद्धी, ती आपल्याला जीवनात यश मिळवून देते. व्यवसायात्मिका बुद्धी रे केह कुरुनंदन, बहुशाखा अनंताच युद्धयो अव्यवसायिना. दिसावया स्थान, किती सुंदर उदाहरण आहे बघा. असे दीपज्योती परी बहुदीप्ती द्यायची त्याची. अगदी तसं सान म्हणजे सूर्याचं बिंब बघावं. आपण लहान मुलांना, तुझा सूर्यापेक्षा तुझा बाबा केवढा प्रभावी आहे बघायचं आहे तुला. बघ, हात धरल्यावर ते सूर्यबिंब जातं ना, बरोबर. आणि तो बाबा तुम्ही सूर्याला झाकलं आहे, त्याच्या डोळ्यासमोर हात धरला तर त्याला सूर्यबिंब दिसणार आहे का? सूर्य तरी बचके एवढे, बचक म्हणजे हे, त्याला बचक म्हणतात, बचके एवढे. परी प्रकाशावया त्रैलोक्य ठोकडे. एवढासा जरी सूर्य दिसला तरी त्याचा प्रकाश त्रैलोक्यात पसरलेला असतो. तसं एवढंसं जरी ज्ञान मिळालं ना तरी त्याचा प्रभाव संपूर्ण जीवन उजळून टाकणारा असतो. उदाहरण दिलेलं आहे कितीतरी, आपण बघितलं आहे. तेव्हा घरभर पदार्थ, ते 3 भाऊ असतात आणि कोणाला माझ्यानंतर संपत्तीची जबाबदारी द्यायची म्हणून तो म्हणतो 1 आणा देतो, भरून टाका. खोली प्रत्येकाला 1-1 खोली देतो. पहिला विचार करू 1 आण्यात काय खोली भरायचे? तो म्हणतो त्यातल्या त्यात गवत फुकट आहे, फक्त मजुरी. त्या काळातला एक दुकान
तो सगळ्या 1 आणा मजुरी देतो, म्हटलं ही सगळी खोली भरून टाक, गवतानी खोली भरून टाकतो. दुसरा म्हणतो चिखलाने भरूया खोली, सगळा चिखल खोलीत भरून टाकतो. धाकटा जो आहे तो काहीच करत नाही, म्हणजे हवेनं खोली भरली असं म्हणणार का? तो म्हणतो थांबा ना. संध्याकाळच्या वेळेला तो बाजारात जाऊन 1 पैशाचं तेल, 1 पैशाचा कापूस, 1 पैशाची काड्यापेटी म्हणजे फसकाची आणि 1 पैशाची पणती घेऊन येतो आणि अंधार पडल्यानंतर खोलीच्या मध्ये तो दिवा लावून ठेवतो. त्या पणतीचा प्रकाश खोलीभर पसरतो. तो म्हणतो हा माझा घरभर पदार्थ आहे, हा माझा खोलीभर पदार्थ आहे. त्याच्याकडे संपत्तीची व्यवस्था दिली जाते. कारण जितका सूक्ष्म गवत दिसतं, चिखल दिसतो, प्रकाश दिसत नाही. मला दाखवतो, हा फरक लक्षात घ्या. प्रकाश दिसत नाही मला. लाईट इज इनव्हिजिबल, लाईट मेक्स थिंग्स विजिबल. तो मला प्रकाश दाखवतो. तो मला सगळा खोली भरलेली दिसली, त्याच्याकडे व्यवस्था दिली. जितकं लहान ना तितकं महान. अणुशक्ती ही हिमालयाच्या शक्तीपेक्षा मोठी आहे. अनेकदा ते उदाहरण परत परत का देतो? अख्खा हिमालय मुंबईवर टाकला तर जेवढं नुकसान होणार नाही, तेवढा एक ॲटम बॉम्ब मुंबईवर टाकला तर नुकसान होणार आहे. सूक्ष्म होत गेलात ना की त्याची शक्ती वाढते. म्हणून आपल्या देह, इंद्रिय, इंद्रियापेक्षा मन, मनापेक्षा बुद्धी, बुद्धीपेक्षा चित्त, चित्तापेक्षा आत्मा हे सूक्ष्म होत गेलेले आहेत. त्यामुळे त्यांची शक्ती वाढलेली आहे. पुढे बघा काय सांगितले. तरी आता दिसावया सान असे दीपज्योती परी बहुदीप्ती देई जैसी तैसी सद्बुद्धी ही म्हणून हे अल्प प्रकाश अमूप असे जिथा. आता त्या मुलांनी ती पणती लावली सगळीकडे. ही सद्बुद्धी आहे. सद्बुद्धी जर असेल तर मी खूप कार्य करू शकतो. दुर्बुद्धी असेल तरीसुद्धा मी करतो, पण कार्याचा नाश करतो, कार्य उभारतो. ती सद्बुद्धी. म्हणून हे अल्प प्रकाश अमूप असे ज्या दुर्बुद्धी ती जाणं विषयांची खाणं तेथे रममाण होती मूढ. आपण मगाशी जे 4 दिवसात गोव्याच्या बाहेर जायचं ही दुर्बुद्धी आहे, पण तिथे रममाण होतात, रमून जातात. कोण? मूढ म्हणजे मूर्ख. बरोबर. म्हणून या स्वर्ग नरक संसार तयासी साचार प्राप्त होय. स्वर्ग नरक संसार कुणाला? तुमचं जसं कर्म आहे. कर्म जर ज्ञानावर आधारित असेल, स्वधर्मावर आधारित असेल तर तुम्हाला नक्कीच स्वर्ग मिळणार आहे, प्रकाश मिळणार आहे, आणि नाहीतर अंधार मिळणार आहे आणि या संसारात पुन्हा पुन्हा यावं लागणार आहे. आता हा श्लोक वाचून आपण थांबणार आहोत. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भुर मा ते संगोस्त्व कर्मणी. मी मागे तुम्हाला हा विचार सांगितला आहे. ह्याप्रमाणे गीतेचा अभ्यास करायला पाहिजे. निदान काहीतरी लेखन करायला पाहिजे. न धरी शस्त्र करी मी गोष्टी सांगेन युक्तीच्या चार. आणि आम्ही विचारलं गुगलला, गुगलची काय कमाल आहे हो. आज सहज एक ओळ आम्हाला अर्धी आठवली. आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. वदले छत्रपती गुगलला टाकलं, आधीची 1.5 ओळ त्यांनी सांगितली. आमची आई अशीच जर सुंदर रूपवती असती तर आम्हीही सुंदर झालो असतो असे शिवाजी महाराज म्हणले. हा काल्पनिक गोष्ट आहे, काल्पनिक प्रसंग आहे. प्रसंग निराळाच आहे. ती कल्याणशी सून आणून उभी करतात आणि तो सरदार सांगतो की बघा बाकीच्याने तुम्हाला हा तो नजराणा आणला, मी तुम्हाला जिवंत नजराणा आणलेला आहे, म्हणून त्याला गालीच्यात बांधतात आणि असे आणून सोडतात. ती उभी राहिल्यानंतर शिवाजी महाराज म्हणतात हा नजराणा आहे. पण तिच्याकडे बघितल्यानंतर शिवाजी महाराजांच्या मनात हा विचार येतो. त्यावर आधारित ते गाणं होतं. ते गाणं एकेकाळी खूप गाजलं की आमची आई अशीच सुंदर रूपवती असते तर आम्हीही सुंदर झालो असतो वदले छत्रपती. खरं जिजाबाईही सुंदर होती आणि शिवाजी महाराजही सुंदर होते. ते सौंदर्य कर्तृत्वाचं सौंदर्य होतं, ते काही नटाचं आणि नटीचं सौंदर्य नव्हतं. गुगलनी सगळं गाणं दिलं मला. मधला कुठलाही एक शब्द मी अनेकदा बघितलेला आहे, कुठलाही एक शब्द. आज मला नगरहून फोन आला, सर अनन्यता मजघडो स्वानंद रूपी हे कुणी लिहिलेलं आहे. म्हणलं मलाही माहीत नाही. अनन्यता मजघडो एवढंच स्वानंद रूपी लिहायचे यावे कवी आमचे पांडुरंग महाराज हे ते कवी आहेत. लगेच कवी आले. काही सांगितलं तरी हे म्हणजे ज्याला गुगलचं सर्च इंजन हा जगातला चमत्कार आहे. आणि विथ AI त्याची शक्ती 10 पटीनं 100 पटीनं वाढणार आहे. काल एक प्रसंग होता. तो AIवर भाषण करायला गेलेला आहे आणि तो AIवर ती जी कॉम्पेअर आहे ती म्हणते AIवर भाषण करायला कुठल्या देशातला व्यक्ती आणायचे. आम्हाला फक्त एकच सुचला, तो म्हणजे भारत. इंडिया तिने सांगितलं. तो म्हणतो भारत, आय कम फ्रॉम भारत.
आय लव्ह दॅट वर्ड भारत. आणि मग तो सांगतो, तो बोलायला सुरुवात करतो. तो म्हणतो, प्रश्न विचारते, नंतर त्याचं बोलणं संपतं, छान बोलतो तो. आणि नंतर तिला प्रश्न विचारला जातो की AI चा सगळ्यात चांगला उपयोग आणि सगळ्यात भयंकर उपयोग कोणता यावर सांगा. तो म्हणतो, सांगतो कशाला, ये आपल्याचसारखा दुसरा तयार केलेला आहे ना. मग आता खरा कोण, क्लोनिंग वगैरे सारखा आहे ना, तो येतो आणि त्याच्या आवाजात त्याचं पुढचं भाषण करायला लागतो आणि नंतर तो जातो आणि त्याच्यात मिळून जातो. एकच व्यक्ती आहे ती AI. काय तुम्हाला दृष्टीचे चमत्कार घडवेल, बुद्धीवर तुम्हाला माया जाल टाकेल, सांगता येणार नाही. AI चे उपयोग विज्ञानात खूप आहे पण समाज जीवनात भयंकर आहेत. तुमच्या सकाळी जो माधव गेला आणि संध्याकाळी जो माधव आला तो तोच असेल असा नाही. त्या अहल्येला बिचारीला शाप मिळालेला आहे की इंद्र त्या गौतम ऋषींचं रूप घेऊन येतो आणि त्यावेळेला ते विचारतात, रूप माझ्यासारखं होतं पण स्पर्श माझ्यासारखा होता का, व्हायब्रेशन्स माझ्यासारखी होती का, खरं म्हणजे बॉडी टेम्परेचर माझ्या, हे प्रश्न ते विचारत नाहीत. लोक विचारतात अहल्येला का शिक्षा दिली. अहल्येला शिक्षा याबद्दल दिलेली आहे, माझ्यासारखं रूप घेऊन आला. पण बाकी AI हे सुद्धा देईल. AI तुमचं टेम्परेचर देईल, AI तुमचे हार्टबीट्स देईल. कळणार नाही, शेवटी तुम्हालाच कळणार नाही की मी कोण खरा. तसा मार्क ट्वेन विनोदाने म्हणायचा, आम्ही जुळे भाऊ होतो, अगदी सारखे होतो. मी गुन्हा करायचो, आई भावाला मारायची. बऱ्याच वेळेला भावाला आईने मारलेलं आहे कारण मी जास्त खोडकर होतो. आम्ही तळ्याशी खेळत होतो, तळ्यात एक जण बुडाला, तो मी बुडालो का तो माझा भाऊ बुडाला, कृपया सांगा. आणि तो रडायचा, लोक हसायचे. तो तळ्यात बुडून मेला, तो मी होतो का माझा भाऊ होता, हे कृपया मला सांगा. कारण त्या गिल्ट खाली मी अजूनपर्यंत आहे, मला कळतच नाही मी मेलो आहे का माझा भाऊ मेला आहे. इतकं आमच्यात सांग. AI हे अगदी शक्य आहे. क्लोनिंग ज्या वेळेला आलं का ह्युमन क्लोनिंगवर बंदी घातली, पण विथ AI एनिथिंग इज पॉसिबल. बघा पुढे आता हे बघूया. कर्मण ह्या 4 गोष्टी मला सांगायचं आहे. काय युद्धात कोणत्या 4 गोष्टी सांगितल्या कृष्णाने एक फक्त युद्ध रथ उभं करून मार अर्जुना. कधी कधी सांगितलं असेल हा बाण मार, हे अस्त्र मार, एवढं सांगितलं असेल, पण तेवढं अर्जुनालाही कळत होतं ना. ह्या गीतेत ज्या 4 गोष्टी सांगितल्या आहेत असे अनेक श्लोक आहेत, त्यातला हा अत्यंत 4 गोष्टी सांगितलेल्या आहेत. पहिला कर्मण्येवाधिकार असते, कर्म करण्यावरच कर्म करण्यावरच तुमचा अधिकार आहे, फळावर अधिकारच नाही आहे. आणि कर्म करण्यावरच अधिकार आहे म्हणजे कर्म तुम्हाला केलंच पाहिजे. तुम्ही कर्म टाळू शकत नाही. कर्म टाळले तर त्याचे भयंकर परिणाम असतात. म्हणून कर्मणे इव अधिकार असते. मा फलेषु कदाचन, कधीही किंचितही फळावर तुमचा अधिकार नाही आहे, नाहीच आहे. फळ तुमच्या हातात पडे तोपर्यंत, तोंडात जाई तोपर्यंत नाही म्हणजे नाहीच आहे, लक्षात ठेवा. मग कर्म कशाला करायचं. कर्मफल, कर्माचा हेतू बनू नकोस की मी हे कर्म या हेतूने करतोय. किती तुम्हाला गोष्टी सांगितल्या होत्या. त्या मुजरिम हाजीर है, फार चांगली सिरियल होती ती. तो लहान मुलगा अगदी लहान असताना ते भाटकार असतात जमीनदार बंगालमधले, आणि त्या लोकांना बोलवायचे, तू मला कर दिलेला नाही आहेस. तो म्हणतो 2 वर्ष दुष्काळ पडलेला आहे. त्याला चापकाने मारायचे आणि तुझी मुलगी मला रात्रंदिवस सेवेला पाहिजे आणि तुझी बायको ही बॉन्डेड लेबर म्हणून पाहिजे आमच्याकडे सगळ्या प्रकारची कामं करायला. हे तो बघत होता. शोषण करून एवढी संपत्ती मिळवलेली होती. तो म्हणाला ज्या वेळेला संपत्ती माझ्या नावे होईल त्या क्षणी मी ती सगळी दान करून टाकेन. माझ्या आजोबांच्याकडे पत्र आहेत ना, तुझी एवढी जमीन ते मी घेईन आणि ती पत्र त्यांच्याकडे नेऊन जाळून फेकून देईन, तुमची जमीन तुम्हाला. त्याप्रमाणे करतो. मोठा होतो तो. आजोबा मरतात, बाबा म्हातारे होतात, याच्या नवे मृत्यूपत्र करतात. हा एकुलता एक मुलगा आहे. सगळी संपत्ती याची होते. आणि हे सगळं करताना याच्या मनात संन्यासाचे विचार येतात, संन्यस्त वृत्तीचे. इतकी पापाची संपत्ती आहे, मी कशाला भोगू. मी बघितलेत माझ्या आजोबांचे भोग. तरुण असताना ही दारू ही बाई सगळं करत होते, म्हातारपणी इतके अगतिक झालेले होते. माझ्या बाबांचा सध्या आजार मला माहीत आहे, त्रास आहे. मी यातून मुक्त होतो, मी निघून जातो सगळीकडे, सगळ्यांना सगळं देतो. मी फक्त 3 उदाहरणं तुम्हाला सांगतो. एक अत्यंत मोठं कुटुंब आहे पण त्यांना सगळं लुबाडलेलं आहे. त्यांची मोठी जमीन वगैरे घेतलेली आहे. त्यांना बोलवतो आणि म्हणतो ही जमीन तुमची, तुम्ही जमीन घ्या आणि हे कागद मी नष्ट करून टाकतो. त्यांना आनंद होतो. त्याच्यानंतर दुसरं
ती तर वेश्या आहे. तो म्हणाला की तुला परिस्थितीमुळे हे करावं लागलं असेल, पण मी तुला मोठं घर देतो, तिथे तू स्त्रियांसाठी, ज्या परित्यक्त स्त्रिया आहेत, नवऱ्याने टाकलेल्या, समाजाने बहिष्कृत केलेल्या, त्यांच्यासाठी काहीतरी क्लासेस कर, सेल्फ हेल्प ग्रुप कर, मी तुला भरपूर संपत्ती देतो आणि हे मोठं घर आहे ना ते सगळं तुझ्या नावे करून देतो, तुझ्या नावे करून देतो. मग तिसऱ्याला बोलवतो आणि तिसऱ्याला म्हणतो की व्यापार तुझा चांगला चालत होता, पण व्यापार तुझा बुडाला व्यसनांमुळे, आणि सगळं माझ्या वडिलांनी तुझं सगळं काढून घेतलं, ते सगळं मी तुला परत देतो, पण लक्षात घे व्यापार वाढव आणि त्याच्यात समाजाचा काहीतरी भाग आहे, दान कर. हा निघून जातो हिमालयात, तिथे एक आश्रमात राहतो, रोज डायरी लिहितो. मला किती बरं वाटते, मी आधीही डायरी लिहित होतो, आज वडिलांनी ह्याला मारलं, आजोबांनी त्याला तुडवलं, या स्त्रीवर हा अत्याचार केला, हे मी लिहित होतो, पण आता आज मला ते दृश्य आठवते. आता अत्यंत चांगले दिवस त्यांना आले असतील. काही वर्षांनी हा परत येतो. परत आल्यानंतर ज्या वेश्येला त्याने ते घर दिलं असतं तिथे तिने मोठा कुंटणखाना सुरू केलेला असतो. म्हणजे तू एक वेश्या आहेस, नको इतर स्त्रियांना आधार दे, तर तिने इतर अनेक स्त्रियांना वेश्या बनवलेलं असतं. नंतर तो जो असतो ज्याला सगळे संपत्ती दिलेली असते व्यसनाधीन बनतो, आणि व्यसनाधीन बनतो सगळी जमीन तर घालवतात आणि ती कुटुंब जास्त देशोधडीला लागतं. ह्याच्यासाठी का मी तुम्हाला पैसा दिला होता, याच्यासाठी का मी तुम्हाला प्रॉपर्टी परत केली होती. आणि तिसरा जो व्यापारी असतो त्याने आपला व्यापार एवढा वाढवून लोकांचं पद्धतशीर शोषण केलं असतं की तुमची अडचण ही माझी संधी, तुमचं संकट ही माझी संधी यावर. तर तो म्हणतो मुजरीम कोण आहे, म्हणून तो देवाच्या ह्याच्यात जातो. मला वाटतं तो आत्महत्या करतो आणि देवासमोर जाऊन म्हणतो हे जे सगळं घडतंय ना मुजरीम मी आहे, मुजरीम हाजीर आहे. त्याचा कॉन्शियन्स तयार असतो म्हणून. पण एरवी 4 गोष्टी ज्या ज्या सांगितल्या आहेत, म्हणून पहिली गोष्ट काय, कर्मावरच तुझा अधिकार आहे, फळावर तुझा अधिकारच नाही आहे, हे मुद्दामून लक्षात घ्या. तिसरं, कर्माला हेतू ठेवू नकोस. हेतू म्हणजे उद्देश, या उद्देशाने मी कर्म करतोय, तुला अपेक्षाभंग होईल. ज्याच्यासाठी तू करशील ते होणारच नाही, त्यातून निराळेच परिणाम घडतील. असे घडायला लागले ना. हे मुंडकार कायदा केला, अनेकांना जमिनी मिळाल्या, तर कुठे त्यांच्या जमिनी त्यांनी विकल्या, तर कुठे त्यांची शेती विकली, बिल्डर्सना वगैरे विकली, पैसे मिळवले, पैसे संपले निरनिराळ्या व्यसनात. आता जमीनही नाही, देशोधडीला लागलेले आहेत कुटुंब. म्हणजे हे केल्यावर ते होईल असं समजू नका. म्हणून हेतू ठेवून कर्म करू नका. आणि मग कर्मच कशाला करायचं हे तर विचारच मनात आणू नकोस, कारण श्वास घेणं हे सुद्धा कर्म आहे, क्रिया आहे. झोपणं हे सुद्धा क्रिया पण आहे. विनोबांचं वाक्य ते वाचलं आणि मला कळलं की सगळं जीवन क्रियेने व्यापलेलं आहे. तू ज्यावेळेला बोलणं ही क्रिया आहे, मौन ही क्रिया नाही आहे का, जेवणं ही क्रिया आहे, उपवास ही क्रिया नाही आहे का, सांगा बरं. आणि म्हणून सगळं जीवन क्रियेने व्यापलेलं आहे, कृतीनं व्यापलेलं आहे. त्याला हेतू आलं की कर्मानं व्यापलेलं आहे. परंतु 4 गोष्टी लक्षात ठेव कर्माबद्दल. कर्मावरच तुझा अधिकार आहे, कर्म तुला करावंच लागेल. फळावर तुझा अधिकार नाही आहे, पण फळ तुला स्वीकारावंच लागेल, मिळणार फळ तुला स्वीकारावं लागेल. तिसरं सांगितलं, कुठलाही हेतू मनात ठेवून, स्वार्थ मनात ठेवून कर्म करू नकोस. आणि इतकं सगळं करायचं तर मी कर्मच कशाला करू, तेही तू म्हणू नकोस, कारण तोही तुला अधिकार नाही. जगण्यासाठी कर्म हे करावंच लागेल. हे काय म्हणतात ते वाचूया, थांबूया. तरी ऐके आता ह्यापरी पाहता, स्वकर्म हे पार्था योग्य तुझं, सर्वही गोष्टींचा करिता विचार, ऐसेसी साचार मना आले. पार्था न ये सोडू निज कर्तव्यास, नये धरू आस कर्मफळी, आणि कुकर्माचे न व्हावी संगती, करावी सत्कृती हेतू विणा. हेतू नको, सत्कृती करा. हा अत्यंत महत्त्वाचा श्लोक गीतेतला. आपण इथे आत्ता थांबूया, उद्या परत सुरू करणार आहोत. हे आता महत्त्वाचे श्लोक आहेत. यांनी फार सोपे करून सांगितलेत. खूप ओव्या आहेत, त्यातल्या आपण 4-4 घेतल्या तरीसुद्धा दुसरा अध्याय आपला संपत नाही. पण तुम्ही असं समजू नका, दुसरा हा सगळ्यात महत्त्वाचा अध्याय, मोठा अध्याय आहे, 72 श्लोकांचा आहे. त्या ठिकाणी जरा ताठ बसूया. आत्ता सांगितल्याप्रमाणे 14 तारीख 14 ऑगस्ट गुरुवार श्रेयसच्या घरी उपासना आहे. 15 ऑगस्ट शुक्रवार त्या दिवशी कृष्ण जन्माष्टमी आहे, तिच्या आईच्या घरी उपासना आहे. 16 आणि 17 जर शक्य असेल तर
आपला हा पुढच्या महिन्याचा वर्ग, काही म्हणा त्याला, आपण त्या दिवशी घेणार आहोत. शनिवार रविवार 16-17 ऑगस्ट. त्यात काही बदल असेल तर आपण उद्या पाहूया. शांत श्लोक म्हणूया. ज्या ज्या स्थळी हे मन जाय माझे, त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. उपासनेला दृढ चाल व्हावे, भूदेव संतासी सदा व्हावे. सत्कर्मयोगे वयघाल व्हावे, सर्वामुखी मंगल बोल व्हावे. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेच आता. समाधी पाहता समाधान होते, तनु कष्टवी त्यासी आनंद देते. मनी भाविता कामना पूर्ण होती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ति. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. शांतिपाठ म्हणणार आहोत. ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै. तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. तीनदा दीर्घ श्वासोच्छ्वास. हातावर हात सोडूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर सोडूया. सावकाश डोळे उघडून रामाचा दरबार, महाराज, हनुमान, स्वामी स्वरूपानंद सगळ्यांचं दर्शन घेऊया आणि इथे जमलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद. महाराज महाराज महाराज.